आजची ही रेसिपी जे कोणी फिश खूप खात असतील त्यांना व्हेज खायला कंटाळा येतो त्यांच्यासाठी ही व्हेज रेसिपी आहे. फिशला सुद्धा मागे पाडेल अशी ही व्हेज रेसिपी आहे. नमस्कार, मी सुवर्णा गायकर, चार चौकी किचनमध्ये स्वागत. आज आपण कच्च्या केळ्यांपासून करी बनवणार आहोत. खूपच छान अशी व्हेज फिश करी बनणार आहे. त्यासाठी इथे आपण कच्चे केळी सोलून घेणार आहोत. पूर्ण साल काढून घ्यायची त्याची. छान असे आपले साल काढून झालेले आहेत. याच पद्धतीने मी सर्व केळ्यांची सालं काढून घेणार आहे. त्यानंतर त्यामध्ये मीठ घालणार आहे आणि केळीचे तुकडे करून घेणार आहे. तुकडे मध्यम करणार आहे, जेणेकरून पातळ केले तर ते आपल्या करीमध्ये तुटू शकतात. त्यामुळे मध्यम असे तिरपे काप केलेले आहेत. तुम्ही गोल सुद्धा करू शकता. आणि याच्या पाण्यामध्ये मीठ टाकल्यामुळे त्यातील सर्व चीक निघून जातो. छान अशा आता आपण हे धुवून घेणार आहोत. त्यानंतर त्यामध्ये आपण आगरी मसाला, हळद, धने पावडर, गरम मसाला, चवीनुसार मीठ आणि अद्रक, लसूण, हिरवी मिरचीची पेस्ट घालणार आहोत. त्यानंतर थोडं तेल घालणार आहोत, तांदळाचं पीठ आणि अर्धा लिंबू पिळून घेणार आहोत. तुम्ही तांदळाच्या पिठाऐवजी बेसन पीठ वापरलं तरी चालेल. आता हे छान लावून घ्यायचंय. सर्व कापांना लावून झालेलं आहे. आता हे आपण तळून घेणार आहोत. तव्यामध्ये तेल गरम करून घेतलेले. आता हे छान आपण तळून घेणार आहोत दोन्ही बाजूने. असे नुसते तळलेले सुद्धा खूपच छान लागतात. छान एका बाजूने झालेले आहेत. आता हे पलटी करून घेणार आहोत. मस्त असे आपले दोन्ही बाजूने तळून झालेले आहेत. आता हे काढून घेणार आहोत. आता आपण वाटणाची तयारी करूयात. त्यासाठी ओलं नारळ घेतलेलं आहे, लाल मिरची, कांदा आणि लसणाच्या पाकळ्या हे घालून छान बारीक वाटून घ्यायचे. मस्त असं आपलं वाटण तयार आहे. चला आता फोडणी देऊयात. कढईमध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे. त्यामध्ये ठेचलेले लसूण, कढीपत्ता, 4 ते 5 त्रिफळ आणि बारीक चिरलेला कांदा घातलेला आहे थोडासा. हे छान परतून घ्यायचे. त्यानंतर त्यामध्ये पाव चमचा हळद आणि अर्धा चमचा आपला घरगुती मसाला म्हणजे आगरी मसाला घातलेला आहे. आता हे परतून झाल्यानंतर त्यामध्ये आपण तयार केलेलं वाटण घालून हे छान 2 ते 3 मिनिटं परतून घेणार आहोत. वाटण आपलं छान परतून झालेलं आहे. आता यामध्ये आपण पाणी घालणार आहोत. आता मी या मिक्सरच्या भांड्यामध्येच पाणी घालून आपल्याला जेवढं पाणी हवंय तेवढं घालायचंय. आता याला छान उकळी येऊ द्यायची. मस्त अशी उकळी आलेली आहे. आता यात तळून घेतलेले आपले केळ्याचे तुकडे ते घालून घ्यायचे. त्यानंतर त्यामध्ये थोडंसं कोकम घेतलेलं आहे. जर तुम्हाला आंबट नसेल हवंय तर तुम्ही कोकम नका घालू. पाहिजे असेल तर थोडंसं कोकम, त्याने छान चव येते. आणि मीठ आपण तळताना टाकलेलं, त्यानंतर थोडं मीठ घातलेलं आहे. आता यावर झाकण देऊन 3 ते 4 मिनिटं बारीक गॅसवर छान शिजू द्यायचंय. 3 ते 4 मिनिटं झालेले आहेत. मस्त असं तयार आहे व्हेज फिश करी. आता यामध्ये आपण वरतून बारीक चिरलेली कोथिंबीर घालूयात. तुम्ही सुद्धा या पद्धतीने व्हेज फिश करी बनवून पहा आणि तुम्हाला माझ्या नवनवीन अशाच रेसिपी
पाहायला आवडत असतील चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.